सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र। शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात। पहा किती येत आहे पीक विमा। 8 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यात 1968 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर। जिल्ह्याने आहे अपडेट। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानपोटी 1968 कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। यातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित भरपाई प्रक्रियेत आहे, तर ती लवकरच जमा होईल। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानपोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे। पीक विम्याची 30 एप्रिलपर्यंत 1968 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली। त्यापैकी 1667 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा झाले, तर उरलेले 301 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे। तर आता हे कोणते 8 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत ते आपण आता बघूया। या 8 जिल्ह्यांची यादी। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली। यापैकी नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली, तर इतर जिल्ह्यांमध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे। तर हे होते 8 जिल्हे ज्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोच